महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना, 700 फूट दरीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू, बचाव कार्याला पावसाचा अडथळा। महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघातात बाईकस्वार दाम्पत्याचा सुमारे 700 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आंबेनळी घाटातील एका अति धोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेड्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली। या घटनेवरून बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। त्यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रॅकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली। शोध कार्यादरम्यान सुमारे 700 फूट खोल दरीत संबंधित दाम्पत्याचा मृत अवस्थेत शोध लागला। मृतांची ओळख मोहन चव्हाण वय वर्ष 55 आणि जयश्री चव्हाण वय वर्ष 48 राहणार सोनगिरवाडी अशी झाली आहे। या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक स्तरावर शोककळा पसरली आहे। दरम्यान घटनास्थळी अवकाळी पाऊस आणि दाट धुके त्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे। निसरड्या उतारांमुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे रेस्क्यू टीमला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे। प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रॅकर्सचे जवान जीव धोक्यात घालून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। या घटनेत पोलादपूर पोलीस आणि महाबळेश्वर पोलीस यंत्रणेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला हातभार लावला आहे। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो। विशेषतः पावसाळ्यात रस्ता घसरडा होत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते। त्यामुळे वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।